नमस्कार. प्रभू श्रीरामांनी वनवासादरम्यान वास्तव्य कुठं कुठं केले त्याची कथा आज आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. भारतीय संस्कृतीत रामायण हा केवळ एक महाग्रंथ नसून जीवन मूल्यांचा, धर्माचा आणि आदर्श आचरणांचा मार्गदर्शक आहे. अयोध्येचा युवराज असूनही पित्याच्या वचनासाठी, मातेला दिलेल्या शब्दासाठी आणि राजधर्माच्या पालनासाठी श्रीरामांनी 14 वर्षाचा कठोर वनवास स्वीकारला. हा वनवास म्हणजे केवळ अरण्यातील भटकंती नव्हे, तर तो धर्माचा, संयमाचा, त्यागाचा आणि मानवतेचा महान प्रवास होता. या कालावधीत राम, सीता आणि लक्ष्मण यांनी अनेक पवित्र स्थळांवर वास्तव्य केले. प्रत्येक ठिकाणांची एक पौराणिक कथा, एक शिकवण आणि एक संस्कार जोडलेला आहे. पहिलं ठिकाण तमसा नदीच्या काठी, वनवासाची पहिली रात्र. अयोध्येतून निघाल्यानंतर श्रीरामांनी पहिली रात्र तमसा नदीच्या काठी घालवली. येथे राम अत्यंत शांत आणि गंभीर होते. अयोध्या सोडण्याचे दुःख, माता कौशल्याचा विरह, भरताची आठवण, सर्व भावना त्यांच्या अंतःकरणात दाटून आल्या होत्या. त्याची पौराणिक कथा अशी आहे. वाल्मिकी रामायणानुसार तमसा नदीच्या काठी विश्रांती घेत असताना लक्ष्मण रात्रभर जागृत राहिले होते. राजपुत्र असूनही राम जमिनीवर शयन करत होते. हे दृश्य पाहून लक्ष्मण व्याकुळ झाले. परंतु राम म्हणाले, राज्य गेले तरी धर्म सोडता कामा नये. हीच रामचरित्राची खरी ओळख ठरते. त्यानंतरचं दुसरं ठिकाण आहे शृंगवेरपूर, निषादराज गुहाची मैत्री. यानंतर राम शृंगवेरपूर येथे पोहोचले. येथे निषादराज गुह यांचे राज्य होते. गुहाने रामाला पाहताच ओळखले आणि भक्तिभावाने त्यांचे स्वागत केले. तेथील पौराणिक कथा अशी आहे. गुहाने रामाला शस्त्रधारी सैनिकांसह पाहून सुरुवातीला संशय व्यक्त केला, पण रामाने प्रेमाने आपले बंधू मानले. गुहाने गंगेपलीकडे जाण्यासाठी नौका दिली. हे ठिकाण समतेचे आणि मैत्रीचे प्रतीक आहे. राजा आणि वनवासी यांच्यातील नाते आहे. तिसरं स्थान आहे प्रयाग, भरद्वाज ऋषींचा आश्रम. गंगा, यमुना, सरस्वती या तिन्ही नद्यांचा संगम असलेल्या प्रयाग येथे राम ऋषी भरद्वाज यांच्या आश्रमात थांबले. तेथील पौराणिक कथा अशी आहे. भरद्वाज ऋषींनी रामाचे भव्य स्वागत केले. ऋषींनी रामाला पुढील प्रवासासाठी मार्गदर्शन केले आणि चित्रकूटात राहण्याचा सल्ला दिला. हा आश्रम ज्ञान, तपस्या आणि वैराग्याचा केंद्रबिंदू मानला जातो. चौथं ठिकाण आहे चित्रकूट पर्वत, वनवासातील सुखाचे दिवस. चित्रकूट हे रामांच्या वनवासातील सर्वात महत्वाचे आणि प्रिय स्थान होते. येथे रामांनी दीर्घकाळ वास्तव्य केले. तेथील पौराणिक कथा अशी आहे. याच ठिकाणी भरत रामाला भेटायला आले. भरताने राज्य स्वीकारण्यास नकार दिला आणि रामाच्या चरणांशी नतमस्तक झाला. रामाने भरताला पादुका दिल्या. चित्रकूटात राम, सीता, लक्ष्मण साधे पण आनंदी जीवन जगत होते. सीतेला येथे वनजीवन आवडू लागले. अत्री अनुसया आश्रम, पतिव्रतेचे आदर्श. चित्रकूट परिसरातच ऋषी अत्री आणि माता अनुसया यांचा आश्रम होता. तेथील पौराणिक कथा अशी आहे. माता अनुसयांनी सीतेला पतिव्रत धर्माचे महत्व सांगितले आणि दिव्य वस्त्रे, अलंकार दिले. हा प्रसंग स्त्री शक्ती, शील आणि धर्मनिष्ठेचा आदर्श दाखवतो. 6वं ठिकाण दंडकारण्य, संघर्षाचा प्रारंभ इथूनच झाला. चित्रकूट सोडल्यानंतर राम दंडकारण्यात प्रवेश करतात. हे विशाल जंगल अनेक ऋषींचे आश्रम आणि राक्षसांचे भय यासाठी प्रसिद्ध होते. पौराणिक कथा. राक्षस ऋषींच्या यज्ञाचा विध्वंस करत असत. रामांनी विराध, खर, दूषण, त्रिशिरा यांचा वध केला. दंडकारण्यात राम रक्षकाच्या भूमिकेत प्रकट झाले. पंचवटी सीताहरणाची घटना. दंडकारण्यातच पंचवटी येथे रामांनी कुटी बांधून वास्तव्य केले. येथेच शूर्पणखेचा अपमान आणि मारीचाचा मृगवेश आणि रावणाने सीतेचे हरण केले. पंचवटी रामायणातील सर्वात वेदनादायी वळण आहे. रामाच्या जीवनातील सर्वात मोठी परीक्षा येथे सुरू होते. जटायू, कर्तव्याचा बलिदान. सीतेच्या शोधात असताना रामांना जटायू जखमी अवस्थेत सापडतो. जटायूने रावणाशी युद्ध करून सीतेचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. प्राणांतिक जखमा होऊनही त्याने रामाला सीतेची दिशा दिली.
रामांनी जटायूचे अंत्यसंस्कार पुत्राप्रमाणे केले. ही कृतज्ञतेची पराकाष्ठा होती. ऋष्यमुख पर्वत, हनुमान भेट. ऋष्यमुख पर्वतावर रामाची भेट हनुमानाशी झाली. हनुमानाने ब्राह्मण वेशात रामाची परीक्षा घेतली. रामाच्या वाणीतील सत्य ओळखून हनुमान रामाचा परमभक्त झाला. येथूनच राम हनुमान सुग्रीव यांची मैत्री सुरू झाली. किष्किंधा, सुग्रीवाचा राज्याभिषेक. रामाने बालीचा वध करून सुग्रीवाला किष्किंधाचे राज्य मिळवून दिले. बालीवध हा वादग्रस्त असला तरी धर्मरक्षणासाठी आवश्यक मानला जातो. किष्किंधा पर्वतात राम राजकारण आणि धर्मन्याय यांचे संतुलन दाखवतात. पंपा सरोवर. पंपा सरोवराजवळ राम सीतेच्या विरहात दुःखी झाले. निसर्ग सौंदर्य असूनही राम दुःखी होते. हा प्रसंग रामाच्या मानवी भावनांचा उत्कट आविष्कार आहे. 12वं ठिकाण आहे सेतुबंध रामेश्वरम. राम रामेश्वरम येथे शिवपूजन करतात. समुद्रावर सेतू बांधण्यापूर्वी रामाने शिवलिंग स्थापले. हा प्रसंग वैष्णव शैव ऐक्याचा धर्म संदेश देतो. लंका, विजय, धर्म आणि लंकेत रावणाशी युद्ध झाले. रावणवध, सीतेची अग्निपरीक्षा, विभीषणाचा राज्याभिषेक या सर्व घटना धर्माच्या विजयाचं प्रतीक आहेत. 14 वर्षाचा वनवास हा श्रीरामांच्या जीवनातील तपश्चर्याचा काळ होता. प्रत्येक स्थळ, प्रत्येक कथा आपल्याला धैर्य, नीतिमत्ता, कर्तव्य आणि करुणा शिकवते. रामाचा वनवास म्हणजे मानवतेचा चालता बोलता ग्रंथ आहे. धन्यवाद.